शरद पवारांनी मर्मावर बोट ठेवलं अन सुनावणीतील तो मुद्दा गेम चेंजर ठरला। सिंघवी कामत ताकद लावतात, त्यात सिंघवी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानं खेळ पलटला। सर्वात स्ट्रॉंग पॉइंट 2018ची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती। सुनावणीतील 3 मुद्दे अजित पवारांच्या वकिलांना अभ्यास करायला भाग पाडतील। नेमकं घडलंय का? आता सुरू झालेली आहे ती सुनावणी म्हणजे अजित पवार विरुद्ध शरद पवार। होय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी पार पडली। या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला। ही सुनावणी संपायला काही वेळ बाकी असतानाच शरद पवार गटाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आले। त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी सुनावणीत नेमकं काय घडलं याबाबत प्रतिक्रिया दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गेल्या 20 वर्षात शरद पवार यांच्याबाबत कोणतीच तक्रार केली नाही। पक्षात याआधी कोणताही वाद नसताना अशा प्रकारची सुनावणी होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली। 1999 पासून 2018 पर्यंत पक्ष बनवला, सर्वसंमतीने पक्ष चालला, तोपर्यंत कोणीही बोललं नाही। पहिल्यांदाच 2023 मध्ये आता आरोप केला आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजित पवार स्वतः होते। ते स्वतः म्हणजे अजित पवार या निवडणुकीला समर्थन करत होते। 20 तारखेपर्यंत पक्षाच्या प्रतिज्ञापत्रात आपण कोणताही मुद्दा घेतलेला नाही, कोणताही विवाद नव्हता। निवडणूक आयोग अनुच्छेद 15 नुसार कोणताही वाद पक्षात पूर्वी नसताना सुनावणी कशी झाली, अशा प्रकारे सुनावणी होऊ शकत नाही, यासाठी आम्ही कायदेशीर पुरावे दिले आहेत, अशी प्रतिक्रिया अभिषेक मनु सिंघवींनी दिली। वकील देवदत्त कामत यांनी आज आमची बाजू मांडली। अजित पवार गटाच्या चुकीच्या बाबी घडलेल्या आहेत। शरद पवार यांनी 1999 पासून पक्ष स्थापन केला आणि वाढवला। त्यांच्यावर 20 वर्षात कधी आरोप झाले नाहीत। पहिल्यांदा 2023 मध्ये आरोप लावण्यात आला की 2018 पासून झालेल्या निवडणुका चुकीच्या, राष्ट्रीय अधिवेशन चुकीचं। हे आरोप प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्या वतीने करण्यात येतात। महत्त्वाची बाब म्हणजे याच 2 नेत्यांनी शरद पवार यांना अध्यक्ष करण्यासाठी अनुमोदन दिलं होतं आणि 30 जून 2023ला यांनी सांगितलं की पक्षात फूट आहे, असा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे। दरम्यान आम्ही आमचं मत स्पष्ट आहे की असं अचानक राष्ट्रवादीत 1 आणि 2 असं केलं कसं? याआधी त्यांनी कधीही तक्रार केली नाही, कधीही शरद पवार यांच्या अध्यक्षपदाबाबत वाद झाला नाही, मुळात आधी कोणताच वाद नाही। त्यांनी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी निर्णय घेतला। आम्ही आजच्या सुनावणीवेळी काही संदर्भ दिले, यामध्ये स्पष्ट केलं आहे की पक्षात पूर्वीपासून वाद असतील तर 2 गटाबाबत विचार केला जाईल, मात्र राष्ट्रवादीबाबत असं झालं नाही। अचानक यांनी वाद निर्माण केला। आम्ही अजित पवार गटाला एक्सपोज करण्याचं काम करतो, असं अभिषेक मनु सिंघवी यांनी केलं। जे मुद्दे कालच्या सुनावणीमध्ये उपस्थित करण्यात आलेले आहेत त्या मुद्द्यांवरती अजित पवारांच्या वकिलांना 100% अभ्यास करावा लागणार आहे, कारण अनुच्छेद 15 नुसार जर अगोदरच पक्षामध्ये कुठला वाद नसेल तर गट तट पाडताच येणार नाहीत आणि त्यामुळे एका प्रकारे पवारांनी शेवटचं हत्यार म्हणून आजचा हा मुद्दा उपस्थित केला असावा आणि यामध्येच बऱ्यापैकी अजित पवार एक्सपोज सुद्धा झाले। अजित पवार जेव्हा 2 गट घेऊन बाहेर पडलेले होते, म्हणजे एक शरद पवार गट झाला, एक अजित पवार गट झाला आणि त्यातला एक गट घेऊन ते बाहेर पडले, त्यावेळी ते म्हणत होते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच आहेत आणि आता मात्र ते पलटी खातात। आजच्या या मुद्द्यांबाबत तुम्हाला काय वाटतं? सुनावणीत जे घडलंय त्या घडल्यामुळे एका प्रकारे तरी पॉइंट कलटलेला आहे का? कमेंट करा। मुद्दा विषय पटला असेल तर होऊ द्या शेअर। जय महाराष्ट्र पब्लिक।